आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। तालिबानींच्या राजवटीमुळे आता अफगाणिस्तानमधील शिक्षणाचा प्रश्न जटिल बनलाय। पुण्यातील डॉक्टर पराग रबडे हे अफगाणिस्तानच्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते, मात्र आता अफगाणिस्तानात सत्तांतर झाल्याने डॉक्टर रबडे देखील पुण्यात परतलेत। सत्तांतरानंतरचा अफगाणिस्तान कसा आहे, तिथे अजून काय बदल होतील, याच संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्याशी संवाद साधला आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी। सर, तुमचा पहिला अनुभव एक तर तालिबानने ताबा घेतल्यापासून काही व्हायलंट ऍक्टिव्हिटीज होत्या का? तुम्ही परत येईपर्यंत तुम्हाला जीवाची शाश्वती होती का? जे पिक्चर बाहेर दिसतंय किंवा जी चर्चा बाहेर सुरू आहे, अनेक साहित्यिक कलाकार लिहितायत, बोलतायत, देशामध्ये प्रचंड हैदोस घातलाय तालिबान्यांनी असं जे सांगितलं जाते, तुम्ही प्रत्यक्षात तिथे काय पाहिलं? नाही, हैदोस हा शब्द खूपच चुकीचा आहे असं मला वाटतं की असा हैदोस असा काही दिसला नाही तिथे। हां, त्यांनी ताबा घेतला होता काबूलचा आणि पूर्ण अफगाणिस्तानचा, ही गोष्ट सत्य आहे। त्यांनी सगळ्या जगासमोर आणलं, सत्तापालट झालेला आहे, पण असं काही दिसलं नाही की तिथे हिंसा झाली आहे किंवा लोकांना गोळ्या मारण्यात आल्या। किंवा आज सकाळपासून अशा बातम्या येतात की काही महिलांनी बुरखा घातलेला नव्हता, त्यांनी नकार दिला म्हणून त्यांना गोळ्या मारल्या, काही विद्यार्थ्यांना उचलून घेऊन गेलेत, अशा अनेक वेगवेगळ्या बातम्या समोर येतात। त्यामध्ये काही तथ्य तुम्ही असेपर्यंत तुम्हाला दिसलं नाही? कसं आहे ना की अफवा पसरायला वेळ लागत नाही, पण मी जोपर्यंत होतो तसं मला काही दिसलं नाही तिथे। त्यांनी कोणालाही अंगाला हात लावला होता, कोणाला इजा केली नव्हती, पण थोडंसं घबराटीचं वातावरण होतं तिथे। लोक घाबरलेली होती, भीदा मनस्थिती होती की काय करायला पाहिजे काय नाही। आणि अफगाण नागरिकांच्या समोर मोठा प्रश्न होता की आता पुढे आमचं काय होणार, कारण सत्तेमधले जे मुख्य लोक तीच जागेवर नसल्यामुळे त्यांनी कोणाकडे मदत मागायची हा एक मोठा प्रश्न होता। आम्हाला तेवढा त्रास नव्हता, पण एक भीती होती की कितनं कधी बाहेर पडता येईल। भले आम्ही त्यांच्या देशामध्ये असलो तरी भारतीय सरकार आम्हाला मदत करेल ही खात्रीच होती, एम्बसी पण मदत करेल हे आम्हाला माहिती होतं। फक्त प्रश्न होता की हे कधीपर्यंत तर निवळेल। पण एका दिवसामध्ये त्यांनी पटापट ॲक्शन घेऊन रातोरात आम्हाला एअरपोर्टला हलवायची व्यवस्था केली आणि सकाळी 6:30 वाजता, म्हणजे काल सकाळी 6:30 वाजता इंडियन एअरफोर्सच्या एका मोठ्या विमानाने आम्हा सगळ्यांना दिल्लीमध्ये सुखरूप आणून सोडण्यात आलं। आम्ही 143 भारतीय नागरिक होतो त्याच्यामध्ये, तर ते सगळे व्यवस्थित आले इथे। आणि ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स यांचा सगळ्यांचा मोठा हात आहे। प्लस माझे वैयक्तिक काही मित्र पण आहेत, कर्नल पुरोहित साहेब म्हणून, लेफ्टनंट कर्नल आनंद ओक म्हणून, यांनी पण खूप प्रयत्न केले माझ्यासाठी। वरिष्ठ लेवलपर्यंत, सरकारपर्यंत आमची मतं मांडली, जे लोक तिथे अडकलेले आहेत त्यांची, आणि मग सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि आम्ही आज सगळे भारतामध्ये परत आलो। जगभरावरती या घटनेचा सोशो पॉलिटिकल इम्पॅक्ट जो आहे तो फार मोठा असेल असं सांगितलं जाते। गेले 20 वर्ष अमेरिकेनं तिथं पैसे ओतले, सैनिक मेले त्यांचे अनेक, तरीसुद्धा जी लोकशाही त्यांना रिस्टोअर करायची होती किंवा तिथं अंमलात आणायची होती, ती 20 वर्षानंतर अचानक ना अफगाणिस्तानचं उभं केलेलं सैन्य लढू शकलं, ना सत्ताधारी तिथं थांबले देशाची काळजी करत। या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला असं वाटतं का की एकूण जी 20 वर्षात सुधारलेली परिस्थिती होती ती पुन्हा कोलमडून पडली आहे सगळी एका मिनिटात? ह्याच्यात कसं आहे ना की मी एक त्रयस्थ म्हणून काही मतं मांडणं चुकीचं ठरेल, जे पाहिलं ते। पण परिस्थिती एवढी काही वाईट दिसली नाही मला तिथे। मी मुख्य करून शिक्षण क्षेत्रामध्ये असल्यामुळे माझा संबंध विद्यार्थ्यांच्या बरोबर जास्त असायचा। त्यांच्या मनात ही भीती असायची कायम की अमेरिका समजा इकडनं सोडून गेली तर पुढे काय होईल, कारण कसं झालं की एक त्यांना आधार होता अमेरिकेचा म्हणा किंवा बाकीच्या देशांचा। आता भारत सरकारने पण त्यांना खूप मदत केली त्यात। आणि या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसह लगेच परत येतो पुढच्या बुलेटिनमध्ये। बघत रहा न्यूज 18 लोकमत।